नमस्कार मंडळी, सुस्वागतम टू माय यूट्यूब चॅनल शाईन विथ क्षितिजामध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत आहे. तुम्हाला सगळ्यांना दीपावलीच्या खूप साऱ्या शुभेच्छा माझ्याकडून आणि प्रथमेशकडून. प्रथमेश सध्या जास्त इथे बघू शकत नाही बिकॉज तो ड्राईव्ह करतोय आणि 4-4.5 तास ड्राईव्ह करून बघितले माझी हालत काय झाली आहे. हो, खूप कष्ट केले बाजूला बसण्यासाठी. हो, बाजूला बसण्याचे आणि मध्येच काहीतरी घास वगैरे भरवते मला. तर ड्रायव्हिंगचं मस्त कळतं जसं मला कुकिंगचं कळतं. तुम्हाला दिसलं असेलच हो, आम्ही सारे खवय्येमध्ये. तोपर्यंत टेलिकास्ट झाला टेलिकास्ट असेल तर ठीक आहे, नाही तर तुम्हाला दिसेलच याचं कुकिंग कौशल्य. तर आता मी चाललोय कोकणात श्रीवर्धनला माझ्या गावी आणि दिवाळीसाठी. तर ऑफकोर्स दिवाळी होऊन गेली आहे आणि मगच हा तुम्ही ब्लॉग बघताय. तर आम्हाला तुम्हाला डिस्टर्ब करायचं नव्हतं तुमची दिवाळी सोडून आमची दिवाळी बघायला, म्हणून आम्ही छोटे छोटे यूट्यूब शॉर्ट्स अपलोड करत होतो. पण आता मी मस्त फ्री आहात, वीकेंड आहे, तर आमचे ब्लॉग आवर्जून बघा आणि कमेंट करा कसे वाटतात, काय वाटतंय. आणि येस, लेट्स गो. आता संध्याकाळची वेळ झाली, आम्ही साधारण अर्ध्या तासात पोहोचू गावी. सो स्टे ट्यून, स्किप न करता व्हिडिओ बघा. ओके बाय. आम्ही स्किप न करता ड्राईव्ह नाही करू शकत, नाही तर आम्ही असेच स्किप न करता वरती जाऊ. काय जोक होता, काय जोक कट. यावर्षी 2-3 वेळा मसुरेला आमच्या कोकणात जाणं झालं, स्पेशली प्रथमेशचं. परंतु काका आजारी असल्यामुळे ती वेळ व्लॉग बनवण्याची नव्हती, त्याच्यामुळे तिथे काही व्लॉग्स वगैरे बनवले नाहीत. ऑल्सो एक दिवस धावती भेट आम्ही श्रीवर्धनला घेतली, पण त्या व्यतिरिक्त आम्ही वर्षभरात श्रीवर्धनला गेलोच नाही. वयोमानानुसार बाबा आजारी असतात, त्याच्यामुळे आम्ही ठरवलं की चला 2-3 दिवस तरी काढून आपण त्यांच्यासोबत वेळ घालूया. म्हणून आम्ही थेट निघालोत श्रीवर्धनला. हो, काय शॉर्ट आहे बघ प्रथमेश. मस्त असं सूर्य आणि श्रीवर्धनचं प्रवेशद्वार, श्रीमंत बाळाजी विश्वनाथ पेशवे प्रवेशद्वार. वा. आणि हे अजून मला वाटतं कन्स्ट्रक्शन सुरूच आहे, पण तो जो काही सनसेट आहे त्याच्यामुळे शॉर्ट्स अगदीच छान दिसत आहेत. सोमजाई मंदिर मला वाटतं झालंय बहुतेक बांधून. हो, ही ग्रामदेवता आणि हे आमचं सार्वजनिक वाचनालय फार जुनं आहे, 100 वर्षापूर्वीचं. मंदिरात येऊया आपण वेळ मिळाला तर. हे आमचं भलं मोठं ग्राउंड, इतकं ग्राउंड मोठं होतं आमच्या स्कूलला. हे आणि तिकडे आता इथे सगळी झाडी काढलेत, पण अजून मोठं होतं. आमच्याच गावी येऊन समुद्रावर खूप गर्दी असल्यामुळे आता मी रिटर्न जातोय. दुसऱ्या साईडने जाण्याचा प्रयत्न करतोय, कारण इथे फार गर्दी आहे खूपच. खूप मोठा लेफ्ट आहे शेतीच्याकडे जायला, खूपच मोठा. आणि अरे बापरे, हेच बाकी होतं की मधून एक रिक्षा यायची. तोपर्यंत तुम्ही हे सगळं वाडी बिडी बघून घ्या. आणि आता आपण पोहोचलो आहोत. बरोबर, सगळे स्वागतालाच होत. हॅलो हॅलो. हॅलो. आणि हे आलेलं आहे आमचं घर, आणि कोणी आलेलं नाही आहे, पण आम्ही आलेलो आहोत. गाडी जस्ट पार्क झाली आहे. आणि हे आमचं घर साईधाम. वर पण आहे, तर ते मी दाखवेनच तुम्हाला. हॅलो. मी खूप बाजूला बसून आराम केला आणि ड्राईव्ह केलं. 4-4.5 तास ड्राईव्ह केलेला. आणि हे घर आणि हा श्रीतेजला पण श्रीतेज आहे आतमध्ये. घर तुम्हाला दाखवतेच नंतर. आता सध्या लाईट्स वगैरे ऑफ आहे, सो थोड्या वेळाने जरा मस्त आम्ही रेडी झाल्यावर दाखवतो. आज रेडी नाही होणार ना, पण घर दिवे वगैरे लावताना दाखवू शकतो. दिवाळीचा फराळ लाडू, प्रथमेश आवडीचा लाडू खाल्ला आहे. आता आपण बघूयात किचनकडे. हातपाय न धुता हे आमचं किचन. श्रीते हाय कर सगळ्यांना. आई सगळ्यांना हाय कर. आपले सबस्क्रायबर्स यूट्यूबचे. आणि हे घरातली काही मंडळी ज्यांच्याकडे ॲक्च्युली आम्ही राहतो भाड्याने, आणि त्यांचं स्वतःचं घर आहे. इथे काही मांजरं आहेत, एकालाही पाळलेलं नाही आहे. आणि इथे काहीतरी मेकिंग आहे, मला वाटतं हळूवडी बनवलेली आहे. आतमध्ये बाबा सध्या झोपले आहेत. आता आपण खाऊयात.
दिवे लागले आहेत, मुलं खेळत आहेत आणि आमचं हे वृंदावन. 7 वाजले आणि लगेच अंधार झाला, रात्र झाली. ते किती दिवस लहान असतो ना. मुलांचे फटाके वाजवणार आणि प्रथमेश तिथे आतमध्ये चेस खेळण्यात बिझी आहे. हॅलो घारू. आमच्या घारूची एक वेगळी दिवाळी आहे. ती बाहेर फटाक्यांना घाबरून आधी खोलीत गेली होती, आता इथे येऊन झोपले. हॅलो. आणि तिला घाबरून प्रथमेश गुपचूपपणे आतमध्ये. घारू बाहेर, घारू आत, प्रथमेश बाहेर. बापरे, बघते. आणि इथे आपली ही भजी नाही काय, कोथिंबीर वडी तयार आहे, आईने केली आहे. आणि इथे वालाचं बिरडाची आमटी झालेली आहे, उकळते. आणि बऱ्याच भाज्या आहेत. ताट भरल्यावर तुम्हाला दाखवणार, तोपर्यंत हे बघून द्या. आत्ता मी जेवतोय, गरमागरम जेवण झालं आहे आणि कितीतरी दिवसांनी असं आईच्या हातचं खायला मिळतं आहे. सो आता आम्ही पटकन जेवून घेतो. आणि तापत आहे आंघोळीसाठी. आणि आमच्याकडे या लाकडांचा उपयोग करण्यासाठी खास चूल पेटवली जाते घरात, गिझर आणि सोलर असूनसुद्धा. आणि त्याच्यानंतर इथे मस्त फुलं फुलली आहेत सोनटक्क्याची. वाव. थोडा आणि आई ती काढेल. आज लक्ष्मीपूजन आहे आणि मस्त गुलाबसुद्धा आले आहेत. इतर फुलं आहेत, तगर वगैरे, तुळशी आहेत. आणि इथे मागे बऱ्यापैकी बरीच झाडं आहेत. फणस आहे, ब्रह्मकमळ आहे, इथे चिकू आहे. तिकडे पुढे नको, आता नको, नंतर करते अंघोळ. हा वहिनी, कशी आहे? हो हो, बरी आहे. इथे दुर्वा आहेत, जास्वंद. त्याच्यानंतर ही बघा, ही इथे आमची विहीर आहे. ही पहिल्यांदा बंद होती, मग मी ह्याचं हे झाकण काढलं. आणि दिसतंय का? नसेल दिसत. ओके. मांजर पाचू का? हां 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 ना. वाव. पाचू, नाईस. ही विहिरीवरची फुलं. त्याच्यानंतर इकडे बाकी अर्थात नारळ, सुपारी, कोकण म्हटल्यानंतर केळी. हो, कवटी चाफा आहे, कडुलिंब आहे घरच्या घरीच. आणि महत्त्वाचं खायची पानं. कडुलिंब. हां, कडुलिंब सुद्धा. ब्रह्मकमळ. आणि कोरफड वगैरे तर असतंच. मांजरांचं काय चाललंय तिकडे? आलं कुठे? हे आलंय. अच्छा, हो. आलंय. हा चाफा आहे. कारल्याची बिया काढून ठेवलं. आता कारली येतील थोड्या दिवसांनी. आणि हा व्ह्यू. लक्ष्मीपूजन आणि सकाळपासून त्याची तयारी सुरू आहे. हार करणं, फुलांची सगळी आरास आणि ह्या सगळं काय काय करायचं, डेकोरेशन, सगळ्या आयडियाज मी रात्री डिस्कस करत होतो. सकाळी उठून आमच्या दोघांचाही योगा झाला आहे, वर्कआउट झाला आहे. आत्ता नाश्ता करायचा आहे. प्रथमेश फ्रेश होतो आहे. सो मी असं मस्त जरा फिरत होते घराच्या मागे, घराच्या पुढे. रांगोळी बेसिक काढून झाली. आता संध्याकाळी बऱ्यापैकी मोठी काढायची, पण काही शूट्स पण करायचे आहेत, म्हणजे दिवाळी पाडवा आणि लक्ष्मीपूजनचे. सो त्याच्यामुळे बघूयात किती वेळ मिळतो. जर वेळ मिळाला तर मोठी रांगोळी, अदरवाईज छोटी बेसिक रांगोळी. आणि आजच्या दिवसातली पहिली रांगोळी रेडी आहे, जे मी दररोज अशी काढतो. आणि बाकी सगळी घरात आवरावरी सुरू आहे. छान ऊन पडलं आणि मस्त शांतता पण आहे. साईधाम. कालपासून इतकं बरं वाटतंय, छान पक्ष्यांचे आवाज, इतकं रिलॅक्स, थंड, शांत. आणि श्रीवर्धनची एक खासियत आहे, इथे उन्हाळा, पावसाळा, हिवाळा कधीही या, वातावरण थंडच असतं. सो ये बघूया आता काय चालू आहे घरात. हॅलो, ही व्यक्ती बाहेर येऊन बसली आहे, घारूजी.
गच्चीवर जायचं आहे. ओके. नकाशा. आणि ही खूप स्पेशल प्लेस आहे. हे माझ्या बाबांचं ऑफिस आहे, म्हणजे घरातलं ऑफिस. बाबांचं आणि भावाचं, कारण दोघेही वकील आहेत. त्याच्यामुळे ही सगळी लॉयर्स लायब्ररी आणि इथले अर्धी पुस्तकं वरती आहेत, कारण वरतीसुद्धा पुस्तकांचे खण आहेत. आणि येस, इथे बसून ते लोक काम करतात. मी सुद्धा इथे असायचे तेव्हा अभ्यास करायचे. वरती काही माझ्या ट्रॉफीज आहेत आणि हा व्ह्यू. ये गच्चीवर जायचं आहे. जाऊया थोड्या वेळाने. स्वयंपाकाची तयारी. इकडे कपडे बिपडे काय काय वाळत आहेत. मस्त ऊन पडलं आहे. चूल अजूनही पेटली आहे. इथे काही जुने पेपर्स सापडले आहेत आणि ह्या माझ्या सगळ्या कविता. मी 11वी 12वीत असताना, फर्स्ट इयरला असताना केलेल्या. आता हे सगळे पेपर्स आपण प्रथमेश्वरा. रायगड आवाज काय कधीचा पेपर आहे? 2010. काय याच्यात? बघ, वाचा म्हणजे सापडेल. अरे हे ओपन कर माणसा. पहिल्या पानावर बघ ओपन करून. हेच मी विचारलं ना, पहिलाच पान. मग पहिलं पान आहे ना पूर्ण. वाच हेडलाईन्स काही काही. हो, क्षितिजा घोषाळकर हिच्या आतला आवाज या कवितेने भ्रूण हत्येला पायबंद. महाराष्ट्रातून अभिनंदनाचा वर्षाव. ओ वाव, वर्षाव झाला उन्हाळ्यात. तारीख काय होती? 21 नोव्हेंबर. हो, माझ्या बड्डेच्या आधी. 2010 साली. म्हणजे किती? हो, 15 वर्षापूर्वी. भारी. विषय पण मस्त आहे रे. मी बायोलॉजीचा पेपर लिहित असताना मला सुचलेली कविता. 4 नंबर पानावर. आणि इथे एक आहे, ती तुला बोलले ना त्या दिवशी मी कॉमन मॅनवर कविता लिहिलेली. हो, ही पण आली आहे का? मग तू आता का नाही लिहित? पाठवून द्यायचं ना अशा पेपरमध्ये. तिथे जो खाली नंबर आहे ना त्याच्यावरती आम्हाला एवढे फोन आलेले. आतल्या आवाजच्या वेळेला बाबा आई बाबा एवढे नंबर नाही टाकायचा, तेव्हा टाकायला लागायचा. घरचा एक दूरध्वनी क्रमांक. इंस्टाग्राम प्रोफाईल टाकायचं. फॉलो करा. हां, आपण यूट्यूब चॅनल पण टाकूयात. हां, फॉलो करा. वा, मस्त लिहिलंय रे. क्षितिजा रांगोळी काढताना. आता लवकर आम्ही रांगोळी काढते कारण की आम्हाला जेवण शूट करायचं आहे. समुद्रावर जाऊन. शेजारी पण रांगोळी सुरू आहे. लहान मुली काढतात. इकडे पण. ओके, तू काढतोस? खवयामध्ये कसं जेवण बनवलंय ते अजून दिसला नाही लोकांना. नाही तसंच तू प्रयत्न कर म्हणजे. पण तू काढायचंच रांगोळ्या. हो, मी काढायचो आधी असं रांगोळी. मी परवाच इंटरव्ह्यू देताना ऐकलं फोनवर. नाही, दिवाळी अंकात वाचलं मी तुझ्या स्कूलचं. स्किलफुल रांगोळी चालू आहे. मी जसं सांगतोय तसंच क्षितिजा बनवते. ते एक चांगलं आहे. थोड्याने प्रथम असेल तुम्हाला दिवे लावताना. अशी रांगोळी झालेली आहे. ऑलमोस्ट डन. रांगोळी संपल्यामुळे मी क्षितिजाला सांगितलं रांगोळी घेऊन ये, मी पुढचं करतो. आता चला मी करतो. बाय. अजून बाकी आहे? अजून बाकी आहे. हां, उभेही काढले थोडं. आमचं जेवण झालं आणि मग फिरता फिरता शतपावली करता करता प्रथमेश असंच गाडी बघताना त्याला कळलं की ओ तिकडची खिडकी ओपन आहे.
ती रात्रभर ओपन होती. नशीब मांजरं विंजरवून बसली नाही. त्याच्यामुळे वाचलं. हो, नाही तर तिथे असतातच मांजरं कुठतरी फिरत कोण ना कोणतरी. जेवण झालं आहे, शतपावली करून झाल्या आहेत. म्हणजे मी तुम्हाला जेवणाचा मेन्यू आणि ताट दाखवायचं विसरलो, पण ठीक आहे, रात्री दाखवू. उरलेलं खाणार आम्ही रात्री. एखाद दुसरा पदार्थ ॲड होईल. आणि ही व्यक्ती बघा, छान निऑन आणि आम्ही असे मस्त कॉन्ट्रास्ट कलर. आता झोपणार? नाही, आता जायचं आहे ना आपल्याला. आता मला शूटला जायचं. झोप येते पण झोपणार नाही. खूप खाल्ले, खूपच खाल्लं. वॉक करतो आता. नाही तर मग वॉको. हॅलो, इट्स डे 2 आणि आज आहे लक्ष्मीपूजन. उद्या आहे गुढीपाडवा. उद्या आहे दिवाळी पाडवा आणि त्याच्यासाठीचं शूट आम्ही आत्ता करायला चाललो. आता आमच्याकडे श्रीवर्धनचं टॅलेंट आहे. सिद्धार्थ, राईट? सिद्धार्थ आहे आणि अजून पुढे 4 पण आहेत. जणांची टीम आहे. भली मोठी टीम आहे आणि आज म्हणजे बेस्टच शूट होणार आहे असं मला साधारण एकंदरीत वाईब्सवरून वाटतंय. सो आम्ही पण एक्सायटेड आहोत आणि परत घरी येऊन लक्ष्मीपूजन करायचं आहे, त्याची पण रील करायची आहेत. सो असं बरंचसं आहे. आणि एप्रिल मे 1999 हा चित्रपट तुम्ही बघितला असेल, खूप जणांनी बघितला आहे. आता तो OTTवर पण अवेलेबल आहे. सो त्यातल्या काही जागा तुम्हाला दिसू शकतात कारण श्रीवर्धन आहे, त्यामुळे कुठे ना कुठेतरी त्याचा समावेश तुम्हाला दिसेल. सो स्टे ट्यून, ब्लॉग शेवटपर्यंत बघा. ओके, बाय. प्रथमेश ड्राईव्ह करतोय प्रथेप्रमाणे, नेहमीप्रमाणे. आणि इथे ही टीम मधून तुम्हाला दिसेलच. गँग घेऊन चाललोय आज आम्ही साधारण. रील 30 सेकंदाची आहे, माणसं 5 आले. प्रत्येकाचे असे 6-6, 7-7 सेकंद आपण डिवाइड करून घेतलेली आहे. इथूनच जायचं ना रे. गेले ना. चला जायचं. इथून ते बसचा सीन आहे. हा आहे का? शेवटला गाडी ती गाडी आपल्याकडे नाही. आणि इकडे एका साईडला समुद्र आणि मध्ये रस्ता आणि ते झाड. शूटला आलेलो आहोत. दिवाळी पाडव्याची रील आम्ही लक्ष्मीपूजनला करतो. हो. आणि ती आमची टीम, इथे अर्धी टीम, तिकडे अर्धी टीम. हे तुम्ही दिसत नाही, तुम्ही या साईडला या. नाही म्हणजे लाईटच नाही तुमच्या चेहरा. हा, आता दिसते, आता दिसते. हा, ही अर्धी टीम, ती मागची टीम. आता ही पूर्ण टीम आहे. हे बिचारे काल कॉल केल्या गेल्या आलेले आहेत. एवढी टीम आहे की साधारण आम्ही एप्रिल मे 1999चा पार्ट 2 सिक्वल वगैरे शूट करतो. हो. आणि त्या सिक्वलचा मुहूर्त आहे आणि आज पहिलं गाणं ओपनिंगला आम्ही शूट करतो. हा, एप्रिल मे जून जुलै. यस, जून जुलैचंच वातावरण आहे बघा. साधारण येताना ऊन होतं आणि आता ढगाळ वातावरण आहे. येस, चल करूया. हा रागवला आमच्यावर, ते शूट थांबलंय. करूया चल. बापरे, प्रथमेश मित्रही आलेला आहे. हो, आता शूट लगेचच होईल. बाय. तरी आणलीस. हा बघा श्रीवर्धनचा पाऊस अचानक सुरू झालेला आहे. ऑक्टोबरमध्ये येतो. येस. अचानक येतो. क्षितिजांनी स्वतःचं घर घेतलं इथे. रोहन दादाला सरप्राईज आम्ही आणि आम्हाला सरप्राईज झालेला आहे. बरं आहे. ऑक्टोबरमध्ये पाऊस आलेला आहे. त्याला घ्या, पाऊस तर लागत आहे. तो विजवू नको. रील अर्धी पण शूट झाली नसेल. हो, अर्धीही शूट झाली नाही. बरोबर. मी एक छत्री आणली आहे, त्याच्यात सगळे मावले. हा बघा. ती वरती आहे इथे. बापरे, पाऊस बघा. आवाज बघ पाऊस. श्रीवर्धनच्या समुद्राचा आवाज. येस. आणि किती सुंदर दिसतोय हे समुद्र बघा. बघा. समुद्र, सूर्य, बायको आणि दगड मागे. काय संबंध, पण मस्त वाटतंय, फार छान मस्त वाटतंय वाटतंय. बघा. हे व्ह्यू मस्त आहे आकाशाचा. आणि अर्ध पॅकअप झाला आहे. हो, पाऊस आल्यामुळे आम्हाला थोडासा लेट झाला. तरी एक शॉट बाकी आहे. एक रॅन्डम रील झालेली आहे आणि अशी रॅन्डम रीलच व्हायरल होते. हो, ॲक्च्युली मला पण तेच वाटते, तीच व्हायरल जास्त होईल. हो. आपलीच माणसं
तुझं हॉर्न मारून जातात बघ असे. ओ वाव नाईस. तो त्याचा स्पीड बघ. सुरू झालं काय परत. पॅकअप झालेलं आहे शूटचं आणि मित्रांना सगळ्यांना थँक्यू सो मच. एक फोटो घे का सगळं? येस. एका कॉलवर नाही एका मेसेजवर सगळ्यांना पाठवलं. आणि आता मी जेव्हा श्रीवर्धन लिहू तेव्हा तुम्हाला ह्या टीम सोबतच खूप सारे शूट्स ॲक्च्युली आणि तुम्हाला खरंच मनापासून थँक्यू मित्रांनो की तुम्ही वेळात वेळ काढून आलात. तुमची दिवाळी सॅक्रिफाईस करून आलात. येस थँक्यू सर. तुमची लक्ष्मी तुम्हाला ओरडेलच. थँक्यू. त्यांना आमची नावं सांगा. येस ठीक आहे. थँक्यू सो मच. थँक्यू. फोटो मंडळी पूजा शूट पॅकअप सगळं झालेलं आहे. पूजा तुम्हाला दिसत असेलच. आणि सगळ्यात या व्यक्तीने आधी पॅकअप केलं आहे. चेंजवर माझा पहिला गाणं आहे. बिचारे फोटोग्राफर्सच्या फोटोमध्ये पण मी अर्धा टी शर्ट आणि अर्धा तो काय म्हणतात त्याला लेंगा ना, ते लेंगा घालून मी फोटो दिला त्यांना. पण मजा आली. आणि काय काय कॉन्सेप्ट्स आम्हाला येताना सुचल्या गाडीत. आम्ही एकदम ऑन द वे काल असताना प्रथमेशला सुचलं की अरे शूट करूयात का. मग फोटोग्राफर अरेंज करा कारण एवढे दिवस काही श्रीवर्धनमध्ये राहणं नाही आहे. पर्सनली काही फार लोक कॉन्टॅक्टमध्ये नव्हते. मग सगळ्यांना मेसेज करून फ्रेंड्स ऑफ फ्रेंड आणि असं सगळं करून एक फोटोग्राफरला कॉन्टॅक्ट केला आणि आज 5 लोक आले. 5 लोक आले. गर्दी किती फोटोग्राफरची. पण मजा आली खूप शूटला. हो. आणि बघूयात आम्ही आउटपुटसाठी वेट करतो. एक आता अर्ध्या तासात आम्हाला येणार आहे. नाही अर्धा तासात काय हा व्हिडिओ लेट टाकणार आहेस ना. आत्ता आम्हाला लगेच येणार आहे तो. हां. तो तुम्हाला या तोपर्यंत ब्लॉगच्या तुम्ही दोन्ही reel- हा आउटफिटमध्ये तुम्हाला ती रील या आउटफिटमध्ये जी रील दिसेल ती अर्ध्या तासात आवाज आला. आवाज आला. घरी दिवाळीची तयारी सुरू. आणि हे आहे आमचं टेरेस, जिथे सुद्धा अशीच साठवण्याची मागे चूल आहे, त्याची काहीतरी लाकडं वगैरे असतात आणि बाकी वरून व्ह्यू कमाल असतो. श्रीतेज आहे आणि प्रत्येकाच्या इथे चुली वगैरे सगळं ओपन असतात. आता पावसामुळे सगळं बंद आहे. पण देन मग तुम्हाला हा असा व्ह्यू मिळतो छान. कोळींबाई आले आहेत. या कोण येत आहे. सो असं छान मस्त व्ह्यू. ओके काल पावसामुळे माझी रांगोळीची वाट लागलेली आहे. पुसली वाटतं. ओके 200 बोललो 200ला दिलं मी 150ला दिलं 150. मम्मी किती देऊ तुला? मांजर दे तुझ्या का आता तुला मांजर पण आलंय. मी आता काय सांगू तुला. तू 150ला दिलंस का? 150ला दिलं. मम्मी पण 150ला घेते. झालं ना? हा तुला मावळा नंतर आणता तू ना आणलास ना? नाही आता आता आपल्या कॉलनीतल्या बायका आहेत ना त्यांना घेऊन तुझ्या घरावर नाही मोर्चा काढला तर नाही कॉलनीतल्या बायकांना घेऊन तुला पाहिजे तुला हवंय. आज आहे दिवाळी पाडवा आणि त्याचं औचित्य साधून आम्ही क्रिकेट खेळणार आहोत. हो आम्ही म्हणजे आम्ही दोघं. मी सुद्धा मध्ये मध्ये येणार आहे हा. शूट करायला क्रिकेट खेळायला. तर साधारण वेगवेगळ्या टीम असल्यामुळे थोडेसे त्यांनी फक्त टी शर्टचे कलर वेगळे ठेवले. बाकी सेमच change आहे. बाकी सेम आहे. श्रीतेज आहे माझा भाऊ. हाय कर पुढे थोडासा. हॅलो 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 बोलतो. प्रथमेश आहे. हॅलो. मी हा. बॅट आणली स्पेशली. बॅट आणले मुंबईहून खास क्रिकेट खेळायला. आणि आता इथे मच्छर सुरू होण्याच्या आधी 1-2 राऊंड्सले क्रिकेटचे खेळून झाले पाहिजेत. Yes, बापरे मच्छर कॅमेरा येतात. बिमेरावर मच्छर येत आहेत. ओके हो. तुम्हाला वाटत असेल मी आत्तापासून कॅच खेळायचा असं कॅच घ्यायचा Practice प्रयत्न करते. करते पण तसं नाही. मच्छर कॅमेरावर येत आहेत. सो गाईज तुम्ही खेळा. मी आणि तू खा. चहाज आणि बिस्किट्स खाऊन येते. ओके बाय ऑल द बेस्ट. टीम सज्ज. 2 टीममध्ये 2च प्लेयर. एकच. ओ माय गॉड सच अ बिग शॉट. आता सुरुवात झालेली आहे. हे लोक खेळायला लागल्यावरती हळूहळू प्लेयर्स जमा होतील. ओ माय गॉड. ओ नो. मिस.
ओ हो. पाऊस वगैरे 12 बॉल झाले. आम्ही 12 बॉलची मॅच खेळलो. ओके. 12 बॉलची मॅच. 1 मिनिट झाला. आता दुसरा संघ आलेला आहे. खूपच मच्छर आहेत. कॅमेरा जर तुम्हाला शेकी वाटत असेल तर दॅट्स बिकॉज ऑफ मॉस्किटोज. ओ. संध्याकाळची कातर वेळ आणि छान परत सोनटक्क्याची फुलं फुललेली आहेत. गुलाबही आहे. यांचा जो काही स्मेल असतो अनफॉर्च्युनेटली तो कॅप्चर करता येत नाही कॅमेरात, पण फार सुंदर वाटतंय. चहा नको, कॉफी नको, दूध नको, काय नको, फक्त अन्न द्या. पुन्हा एकदा छान सूर्यास्त. आणि काही तासानंतर मी चहा बिस्किट खाऊन येऊन सुद्धा इथे लोक खूप जास्त होतं. खूप आहेत. मी तेच म्हणाले आईला, इथे लावले मच्छर छाप वगैरे. आम्हाला ओढवूनच लावलं पाहिजे. हो बापरे, पक्ष्यांचे वगैरे आवाज येतात. फटाके फुटत आहेत आणि आमची घारू बघते. आज न घाबरता डेअरिंग करून बाहेर बसले. घारू घारू घारूने आज टिकली वगैरे लावलेली आहे. तिचंही पाडवा सेलिब्रेशन झालं आहे. हॅलो घारू. घुरघुर घरू पाठ केली घारू. तर मंडळी, असं होतं आमचं श्रीवर्धनचं दिवाळी सेलिब्रेशन. तुम्हाला कसं वाटलं ते कमेंटमध्ये नक्की कळवा. तुम्हाला ॲक्च्युअल सेलिब्रेशनचे फुटेजेस याच्यामध्ये दिसणार नाहीत, कारण त्यासाठी आम्ही सेपरेट यूट्यूब शॉर्ट्स आणि रील्स केल्या आहेत. आपल्या चॅनलवर अवेलेबल आहेत, नक्की जाऊन बघा. आणि हो, घर कसं वाटलं, श्रीवर्धन कसं वाटलं ते कमेंट्समध्ये कळवा. तुमची दिवाळी कशी झाली ते सुद्धा कमेंट्समध्ये कळवा. आणि लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा आणि व्हिडिओचा आनंद घ्यायला विसरू नका. ओके, बाय.